महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर शेतकरीना शेत रस्ता। नांदुरा प्रतिनिधी। तालुक्यातील पिंपळगाव धांडे येथे 10 जुलै रोजी शेतातील शेत रस्ता या संदर्भात उद्भवलेल्या वादावर महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने सामंजस्याचा मार्ग काढण्यात आला। नायब तहसीलदार मार्कंड यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 12 वाजता पंचसमक्ष तडजोडनामा करण्यात आला। यावेळी अर्जदार गुलाब आनंदा धांडे व इतर गैर अर्जदार सिद्धार्थ किसन तायडे, शांताबाई देविदास धांडे यांच्या गट क्रमांक 34, 37, 38, 39 मधून उत्तर दक्षिण दिशेने पूर्वेकडील धुर्याने सद्यस्थितीत पीक पेरणी झालेली असल्यामुळे बैलगाड्या येण्याकरता बैलजोडीने अर्जदाराच्या शेतात द्वरणे वखरणी करण्याकरता बैलजोडीने व पाऊलवाटीने शेती वहिती करण्यास गैर अर्जदार यांची संमती आहे। ती काढणी झाल्यानंतर बैलगाडी शेतापर्यंत यावे शिवदांड मोकळा करण्यात येईल। सर्व शेतकरी संबंधित असा एका मताने निर्णय घेण्यात आला। 2026 ते 2027 चे खरीप पीक निघाल्यानंतर बैलगाडी नेण्यास हरकत नाही, असे गैर अर्जदार सिद्धार्थ किसन तायडे शांताबाई देविदास धांडे यांची संमती आहे। गट क्रमांक 34 मध्ये सिद्धार्थ किसनराव तायडे यांच्या शेतात पूर्वेकडील धुर्याने असलेल्या विहिरीच्या पूर्वे दिशेने जातील तसेच पुढे असलेला मातीच्या ढिगाऱ्या पूर्व बाजूने अर्जदाराला जाण्यास त्यांची संमती आहे। यावेळी नाल्यात मोठा सिमेंट पाईप पाण्याचा निचरा होण्याकरता टाकून देण्यात आला। येण्या जाण्याकरिता रस्ता यावेळी जेसीबी द्वारा मोकळा करून देण्यात आला। गैर अर्जदार यांच्या शेतातील उभ्या पिकाची नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पंच समक्ष ठणकावून सांगण्यात आले। यावेळी किशोर सुखदेव वाकोडे, सिद्धार्थ किसन तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान नारायण धांडे, गणेश वामनराव धांडे, देविदास नामदेव धांडे, यशवंत ओंकार वाकोडे, महादेव नामदेव धोरण, संदीप काशीराम धांडे, भास्कर रामराव धांडे यांच्यासह शेतकरी बांधव यावेळी हजर होते। या निर्णयामुळे भविष्यातील वाद टाळण्यास मदत होणार असून शेतकरी नाही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी नायब तहसीलदार मार्कंड, तलाठी चतुर मॅडम, मंडळ अधिकारी वानखडे ग्राम व पिंपळखुटा धांडे अर्जदार व पंच पोलीस अधिकारी नांदुरा कर्मचारी यावेळी हजर होते। सर्वांच्या सहमतीने तडजोडनामा तयार करून त्यावर संबंधितांनी संमती दर्शविली।